सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार. आजच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन ऑनलाईन तासिकासाठी उपस्थित सर्व बाल विद्यार्थी मित्रांनो व उपस्थित जिल्ह्याचे आदरणीय सर्व अधिकारी व पारण्या पंचायत समितीचे ज्येष्ठ विस्तार अधिकारी पिंपळकर साहेब, तंत्रस्नेही सहकारी माझे शेरकर सर. तर आजचा विषय आहे आपला गणित. सन 2022 ची शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, प्रश्न क्रमांक 61 ते 75 त्यासाठी आज ज्या मार्गदर्शन करणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रेणवडी येथील आदरणीय श्री गोकुळ व्यवहारे सर हे आज गणित विषय मार्गदर्शन करणार आहेत. तरी त्यांना मी विनंती करतो की आपलं अनमोल मार्गदर्शन आपण करावं. प्रश्न क्रमांक 61 शेजारील घड्याळात किती वाजले आहेत? आता या ठिकाणी घड्याळ दिलेलं आहे. घड्याळामध्ये 12 अंक असतात, तर पूर्ण अंक दिलेले आहेत आणि छोटा जो काटा आहे त्याला तास काटा म्हणतात, मोठ्या काट्याला मिनिट काटा म्हणतात. आता आपल्याला रोमन अंक माहित आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर घड्याळ व्यवस्थित पाहिजे आपल्याला. आता एकदम सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी घड्याळामध्ये 9 वाजले आहेत, बरोबर आहे ना? तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता हा झाला एकदम सोपा प्रश्न. तर या ठिकाणी थोडा प्रश्न वेगळा पण विचारला जातो. घड्याळात 9 वाजता कोणत्या प्रकारचं कोड होतो? आपण तो कोड होतो 9 वाजता काटकोन होतो. आणखी बघायचं सांगा, आणखी किती वाजता काटकोन होतो? तर या ठिकाणी 3 वाजता काटकोन होतो. म्हणजे 9 वाजता आणि 3 वाजल्यावर घड्याळामध्ये काटकोन होतो. त्यानंतर समजा असा प्रश्न विचारले, 6 वाजता कोणत्या प्रकारचा कोड होतो? तर 6 वाजता कोण जो होतो त्याचं नाव आहे सरळ कोन, 180 डिग्री. 180 डिग्रीचा कोन होतो 6 वाजता सरळ कोन होतो. किंवा आणखी एक प्रश्न विचारले, घड्याळ 12 म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? तर ज्यावेळेस 12 वाजतील त्यावेळेस आपल्या सर्व माहिती आहे तास काटा आणि मिनिट काटा आहे एका खाली असतात, एकावर एक असतात. त्यावेळेस 0 डिग्री 0 अंशाचा कोन होतो. तर अतिशय एकदम सोपं फक्त घड्याळ बारकाईने पाहिजे, रोमन अंक व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर आपल्यासाठी 1 तास बरोबर किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात, बरोबर. 1 तास बरोबर 60 मिनिटं. आता याच्यामध्ये थोडं वेगळं विचारतो, 1 तास बरोबर किती सेकंड? तर 1 तास बरोबर आपल्याला माहिती आहे 1 मिनिट बरोबर किती सेकंड होतात? 1 मिनिट बरोबर 60 सेकंड होतात. आणि 1 तास बरोबर 60 गुणिले 60 म्हणजे 3600 सेकंद. बरोबर, 3600 सेकंद. तर याचा सुद्धा प्रश्न विचारले जातात की समजा 4 तास 12 मिनिटे बरोबर किती सेकंड? त्यावेळेस बरोबर 1 तास बरोबर 3600 सेकंद. 4 तासाचे 3600 गुणिले 4 त्यानंतर 12 मिनिटाचे सेकंड मध्ये पडत आहे. तर हा जो प्रश्न आहे याचा पर्याय क्रमांक उत्तर क्रमांक 2 आहे आणि घड्याळात 9 वाजले आहे. तर आपण आता पुढल्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 62
खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. क्रमांक 1 22 सेंटीमीटर, 2 22 चौरस सेंटीमीटर, 3 12 सेंटीमीटर, 4 12 चौरस सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला काय दिले पाहिजे? प्रश्नामध्ये प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर दिलेले आहे. आता मला एक सांगा, चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू, म्हणजे बाजू बंद, बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. या ठिकाणी क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर. मग त्यावर आपल्याला बाजू काढायची, त्याला आपल्याला परिमिती काढायची. तर या ठिकाणी बाजू 1 चौरस सेंटीमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. मग आपण 1 चा वर्ग हा 1 चा वर्ग 1 म्हणजे त्या चौरसाची बाजू 1 आहे. आणि चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात, समान मापाच्या असतात. या ठिकाणी बाजू 1 सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर बाजू. आता आपल्याला बाजू माहित झाली, त्याच्यावर आपल्याला परिमिती करायची. तर परिमिती म्हणजे काय? कोणत्या आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. आता परिमिती सर्व बाजूंची बेरीज. आता चौरसाला किती बाजू असतात? तर चौरसाला 4 बाजू असतात आणि सर्व बाजूंची बेरीज. मग त्याच्यामध्ये त्याचे सूत्र काय होईल? 4 गुणिले 12. 4 गुणिले 12. तर या ठिकाणी मग चौरसाची परिमिती आली 4. परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये चौरसाची परिमिती काय विचारली? आकृतीची परिमिती करायची. मग आकृतीची परिमिती करण्यासाठी काय करायचं? बाहेरील आता ही बंदिस्त आकृती, बाहेरील सर्व बाजूंची बेरीज करायची. आता हे सर्व चौरस समान मापाचे आहेत, त्यांचे क्षेत्रफळ समान आहे, परिमिती समान आहे, बाजू समान आहे. तर मग या चौरसाची बाजू 1 इथली 1 तर हे सर्व चौरसांच्या बाजू एक आहेत. तर आपण ही एका ठिकाणापासून सुरुवात करायची. असे की हे झाले बंदिस्त आकृतीची बाहेरची बाजू. हे सर्व बाजूंची बेरीज करायची. या ठिकाणी आपण बेरीज केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. सर्व बाजूंची बेरीज आहे 22. आता परिमितीचं सूत्र काय आहे? या ठिकाणी फसवा पर्याय आहे. पहिला पर्याय काय? 22 सेंटीमीटर. दुसरा पर्याय काय? 22 चौरस सेंटीमीटर. तर परिमितीचं एकक आहे, परिमितीचं एकक आहे सेंटीमीटर. तुम्ही काय करायचं? बारकाईने पर्याय करायचा. या ठिकाणी 22 सेंटीमीटर पण आहे, 22 चौरस सेंटीमीटर. तुम्ही बारकाईने जर वापरत नाही पर्याय क्रमांक तुमच्या गाईडमध्ये दुसरा पर्याय आहे. परंतु हा जो पर्याय आहे दुसरा पर्याय तुमचं उत्तर चुकत. कारण ते चौरस सेंटीमीटर हे सूत्र आहे क्षेत्रफळाचं आणि परिमितीचं सूत्र आहे सेंटीमीटर.
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं क्रमांक 22 मिनिट. समजलं असेल तुम्हाला. आता उत्तर आहे प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 435 गुणिले स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0. तर या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 0, दुसरा पर्याय 1, तिसरा पर्याय 2, चौथा पर्याय 3. अशा वेळेस आपण काय करायचं, तर सर्व पर्याय त्या टाकून पाहिजे. पर्यायातून जायचं उत्तराला, पर्यायातून प्रश्न केले जायचे उत्तरातून. तर सर्व पर्याय टाकून व्हायचे आणि याचं जे आहे कॅल्क्युलेशन एकदम पटकन करायचं. या प्रश्नाला ज्या वेळेला जातात आपले आपण पहिला पर्याय घेऊ 435 गुणिले 1. आता हा जो स्टार आहे त्याच्या जागी 0 टाकायचं बरोबर. 5 हे 2 स्टार आहे त्या ठिकाणी समान अंक आहे. हा जो स्टार आहे इथला पुढला त्या ठिकाणी समान अंक आहे. आपण 0 टाकायचं. आता हा गुणाकार करून पाहिजे. 435 गुणिले 10 याचं उत्तर आहे 4350 बरोबर. पुढली संख्या कोणती राहिली 5000. आहे काही बरोबर. तर हे उत्तर बरोबर नाही, कारण 4350 आणि 5000 काही समान नाही. जो पर्याय पहिला जो पर्याय आहे तो चुकलेला आहे. आता आपण दुसरा पर्याय घेऊ. दुसरा पर्याय आहे की त्यानंतर पटापट एकदम कॅल्क्युलेशन करायला जास्त वेळ वाया घालवायचा नाही. समान अंक इथं 1 घेतला आणि इथं 1 घेतला. आता 435 गुणिले 18. आता हा जो गुणाकार आहे तो आडवा करायचा. एखाद्याला आडवा येत असेल ते रूल मध्ये करायची आणि तो गुणाकार करायचा. एकदम पटकन करायचं. तर या ठिकाणी 435 गुणिले 11 11 5 55 अक्षराने 5 11 33 33 5 38 अक्षराने 3 11 44 47. या ठिकाणी उत्तर 4785 आणि पुढची संख्या तयार झाली 5110. तर हे सुद्धा उत्तर आहे बरोबर. हे उत्तर बरोबर नाही, हे उत्तर चुकलेले आहे. दुसरा पर्याय तर या ठिकाणी आपला कट झाला. आता पर्याय क्रमांक तिसरा घ्यायचा. तिसरा पर्याय आहे 2 टाकून बघू. 435 गुणिले 12 बरोबर या ठिकाणी 2 टाकायचं त्याच्या झाली 5220. हा गुणाकार 435 गुणिले 12. आता हा तुम्ही आडवा पण गुणाकार करू शकता किंवा ज्याला मोबाईल नसेल तुम्ही मान्य करून टाका. 12 पंचे 6 4 6 आता तुम्हाला जाणाऱ्या साईडला बघा 12 36 36 6 42 4 12 48 48 4 52 आणि पुढील संख्या ही 5220. आता याचा गुणाकाराला 5220 आणि पुढल्या संख्या काय राहिली 5230. आता आपलं उत्तर बरोबर आलेले. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. त्या ठिकाणी बरोबर प्रश्न क्रमांक 63 आणि पर्याय क्रमांक 3 बरोबर थोडासा गिरवायचा. आता एकदा उत्तर बरोबर आलं ना तर मग पुढला पर्याय त्याचा ऑप्शन घ्यायचा नाही, पुढे जायचं बाजूला. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे.
आता या ठिकाणी प्रश्न 64. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी रुपये 8,500 व रंग देण्यासाठी रुपये 2,500 खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली. तर या व्यवहारात याला किती नफा झाला? आता या उदाहरणामध्ये काय दिलंय हे पाहिजे. आता याच्यामध्ये इक्बालने काय केलं, 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. म्हणजे मोटरसायकलची मूळ खरेदी किंमत किती? 25,000. आता आपल्याला माहिती आहे ज्या नफा झाला त्या अर्थी नफा झाला त्या अर्थी त्या मोटरसायकलची विक्री किंमत जादा असणार खरेदी किमतीपेक्षा. मग आपल्याला नफ्याचं आपल्याला सूत्र माहिती. कोण सांगत नफ्याचं सूत्र? तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता या ठिकाणी खरेदी किंमत आपल्याला काढायची. तर मूळ खरेदी किंमत किती आली? मोटरसायकलच्या 25,000 रुपयाला विकत घेतली आणि तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 खर्च केला. म्हणजे आपल्याला त्या दुरुस्तीची किंमत सुद्धा त्या मूळ खरेदी किमतीमध्ये मिळवली 8,500. बरोबर लिहिताना एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक शतक खाली शतक, हजार खाली हजार. अजून त्याने त्या मोटरसायकल रंग देण्यासाठी किती खर्च केला? त्याने 2,500 रुपये खर्च. म्हणजे रंग कामासाठी खर्च किती? 2,500. तर या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि बेरीज करून त्या मोटरसायकलची एकूण खरेदी किंमत आपल्याला मिळेल. आता आपण या मूळ खरेदी किंमत, दुरुस्तीसाठी खर्च, दंडकामासाठी खर्च या सर्वांच्या बेरीज केली. 0 अधिक 0 अधिक 0 0 0 0 0 0. म्हणजे 5 आणि 5 10, 1 5 आणि 6 6 8 14 2 16 पुन्हा 1 1 आणि 2 3 म्हणजे 36,000 रुपये एकूण खर्च झाला. एकूण खरेदी किंमत 36,000. आता ती मोटरसायकल त्याने किती लागली? ती गाडी 38,500 रुपयाला विकली. तर 38,500 वजा 36,000. ही वजाबाकी केल्यावर 38,500 वजा 36,000 या ठिकाणी उभी मांडणी करा किंवा आडी मांडणी करा. 2,500. म्हणजे त्याला या व्यवहारामध्ये किती नफा झाला? 2,500. पर्याय क्रमांक 2. याच्यावरून एक लक्षात घ्यायचं, एकूण खरेदी किंमत काढायची त्या वस्तूची. एकूण खरेदी किमतीमध्ये काय येतं? मूळ खरेदी किंमत, त्यानंतर दुरुस्ती आणि किंवा वाहतूक खर्च असेल किंवा हमाली असेल अशी एकूण खरेदी किंमत काढायची आणि विक्री किमतीमधून एकूण खरेदी किंमत काढली वजा केल्यावर त्या वस्तूचा आपल्याला नफा येतो. आता या ठिकाणी उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. समजा एखाद्या ठिकाणी तोटा झाला, तर तोटा झाला त्या एखाद्या व्यवहारात एखाद्या माणसाला तोटा झाला तर त्यामध्ये
खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत लहान कमी असते. जी एखादी वस्तू जादा किमतीला विकत घेतली आणि कमी किमतीला विकली गेली तर त्यावेळेला एखाद्या माणसाला तोटा होतो. तर तुम्ही बाजारामध्ये प्रश्न वाचायचा, प्रश्नामध्ये काय दिलंय ते पाहायचं, काय विचारलंय ते पण एक पाहायचं आणि बरोबर नफा झाला किंवा तोटा झाला त्या ठिकाणी पाहायचं. पर्याय सुद्धा बारकाईने पाहायचं. पर्याय दोन्ही पण असतात, ऑप्शन नफा असतो तोटा असतो, बारकाईने पाहायचं आणि बरोबर प्रश्न सोडवायचा. आता पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? आता 1, 2, 3, 4 पर्याय आहेत. पहिलं काय पर्यायामध्ये चौरसाच्या चारही कोनांची बेरीज 180 डिग्री असते. आता आपण पहिला पर्याय समजून घेऊ. असा हा चौरस, तर त्याचे चौरसाचे प्रत्येक कोण कसा असतो? काटकोन. बरोबर, काटकोन असतो. चौरसाला किती कोण असतात? 4. बरोबर, 4 कोण असतात आणि सर्व कोण हे काटकोन असतात. काटकोन म्हणजे किती अंश असतात? 90 अंश. मग आता हे सगळे चारही कोण काटकोन आणि मग या चारही कोणाच्या मापांची बेरीज केली तर किती येते? 360 अंश. आणि आपला पहिला पर्याय काय होता? चौरसाच्या चारही कोणांची बेरीज 180 डिग्री असते. मग हे विधान चूक आहे. आपल्याला काय विचारलंय? खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? प्रश्न बारकाईने वाचायचा, समजून घ्यायचा. अचूक आहे याचा अर्थ 3 पर्याय चुकलेले आहेत आणि एकच पर्याय बरोबर आहे. कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं. मग या ठिकाणी काय करायचं? सर्व पर्याय बारकाईने पाहायचे, याचं व्यवस्थित स्पष्टीकरण व्यवस्थित समजून घ्यायचं. पहिला पर्याय चुकलेला आहे. आता पर्याय क्रमांक 2 पाहू आपण. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोन एवढी असते. आता मला सांगा, त्रिकोणाला किती कोण असतात? त्रिकोणाला 3 कोण असतात. असा आपण त्रिकोण काढू. एक कोण, 2, 3 असे 3 कोण असतात. आणि काटकोनाचं माप कोण सांगायचं? काटकोन हा 90 अंशाचा असतो. समजा हा लघुकोन त्रिकोण किंवा मी त्याला समभुज त्रिकोण म्हटलं तरी चालतंय. असा हा काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण हा एकाच कोणाचा आणि मग हे दुसरे 45 आणि हा 45. म्हणजे तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. 180 डिग्री असते. तर हा जो दुसरा पर्याय आहे तो पण चुकलेला आहे. सर्व कोणाच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते, काटकोनाची नसते. आता त्रिकोणाचे 6 प्रकार आहेत. बाजूवरून 3 प्रकार, हे आपल्याला झालेलं आहे. बाजूवरून 3 प्रकार आणि कोणावरून 3 प्रकार असतात. बाजूवरून 3 प्रकार कोण सांगतं? पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण, म्हणजे त्याच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. दुसरा प्रकार विषमभुज त्रिकोण. आणि तिसरा प्रकार आहे समद्विभुज. समभुज त्रिकोण म्हणजे सर्व बाजू समान
विषमभुज म्हणजे एकही बाजू समान नाही आणि समद्विभुज म्हणजे दोन. समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या दोन बाजू समान. हे झाले बाजू. आता कोणावर तीन प्रकार. पहिला प्रकार काटकोन त्रिकोण, म्हणजे 90 अंशाचा काटकोन. दुसरा प्रकार लघुकोन त्रिकोण, म्हणजे सर्व कोण असते लघुकोन असते. आणि तिसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि विशाल कोन. एक कोणाचा विशाल कोन असतो, दुसरे लघुकोन असतो. असे हे प्रकार त्रिकोणाचे 6 आहेत, बाजू आणि कोन. आता आपण जाऊन एक पहिल्या तिसऱ्या प्रकाराचे चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट. तर मला सांगा चौकोनाला बाजू किती? तर चौकोनाला बाजू किती? 4 आहे. बरोबर, 4 चौकोन. चौकोनाचे प्रकार आपल्याला माहित आहे. पहिला प्रकार आयत, दुसरा प्रकार चौरस, त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे समभुज चौकोन, चौथा प्रकार पतंग. आपल्याला हे प्रकार माहिती आहे. चौकोनाला अशा 4 बाजू असतात. बाजू किती चौकोनाच्या? 4. आणि त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट. आता त्रिकोण असा त्रिकोण काढला, याला किती बाजू आल्या? बाजू त्रिकोणाच्या 3 आहेत. 1 2 3. आता इकडे बघा, चौकोनाला बाजू 4, त्रिकोणाला बाजू 3. या ठिकाणी काय केलंय? चौकोनाच्या बाजूची संख्या त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते. आता चौकोनाला बाजू 3, चौकोनाला बाजू 4 आणि त्रिकोणाला बाजू 3. तर हे 3च्या दुप्पट 4 नाही. त्याच्यामुळे हा जो पर्याय आहे, हा तिसरा जो पर्याय चूक आहे. आता राहिला पर्याय 4. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरजेच्या असते. आता या ठिकाणी तो पर्याय 4 आहे. त्रिकोणाला आपण पाहिलं, त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180. आणि चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज असे चौकोन आणि त्याचे हे 4 कोन, त्या मापांची 4 कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 360 डिग्री. मग या चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरीजच्या किती? आता 360 ची बेरीज काढण्यासाठी काय करायचं? तर त्याला 2 ने भागायचं आणि 2 ने भागल्यावर आता भाग घेऊ आपण. या ठिकाणी पूर्ण 16 8 16 म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 बरोबर आहे. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज असते. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 65 पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 66. पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या बघा 0.91. याचं वाचन 91 करायचं, 91 म्हणायचं नाही. 0.899, 0.090 आणि चौथी संख्या आहे 0.900. तर यापैकी ह्या 4 संख्येपैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला विचारली आहे. तर पहिली संख्या आपण घेऊ 0.091. आता आपल्याला माहिती आहे दशम चिन्हाच्या उजवीकडे हा अपूर्णांक असतो आणि दशम चिन्हाच्या डावीकडे हे पूर्णांक असतो. दुसरी संख्या 0.0899. तिसरी संख्या आहे 0.090.
आणि चौथी संख्या आहे 0.900. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे तुम्ही शून्य घेऊ शकता. त्या शून्याने त्याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. तर आता ही पहिली संख्या आपण दशांश चिन्ह आपण थोडं बाजूला ठेवतो. आपण संख्या बघतो. पहिली संख्या 910, दुसरी संख्या 899 होती, तिसरी संख्या फक्त 90 होती आणि चौथी संख्या ही 900 होती. आता याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या ही 910 आहे, म्हणून सर्वात मोठी संख्या पर्याय क्रमांक ए. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. 0.9 आता या दशांश चिन्हाचा वापर करून त्या संख्येमध्ये समजा असं ही जी संख्या आहे ती वाचन करतो. आता वेगवेगळे उदाहरण वेगळी संख्या आहे 32.894. यामध्ये दशांश चिन्हाच्या डावीकडे हा जो 2 आहे त्याचं स्थान आहे 1. हा जो 3 आहे त्याचं स्थान आहे दशांश. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे आता जो 8 आहे त्याचं स्थान मला कोण सांगतं? त्याचं स्थान बरोबर त्याचं स्थान आहे दशांश. 8चं स्थान आहे दशांश. हा जो 9 आहे तो शतांश आहे, शतांश. आणि 4 आहे तो त्याचं स्थान आहे सहस्रांश. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो. तर प्रश्न असा आहे की 9 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? तर ते 9 हा त्याचं स्थान आहे शतांश आणि मग त्याची स्थानिक किंमत 9. आता एका दशांश इकडं आता माझी शतांश म्हटल्यावर 100 ने भागायचं आणि याची किंमत आहे खाली 2 शून्य 9 2 कडे 1 2 शून्य असल्यानंतर 1 2 आणि याची किंमत आहे स्थानिक किंमत आहे 0.09. आपल्याला एकक दशक शतक असं एक स्थानिक किंमत आपण येते, परंतु दशक आपण असेल तर दशांश शतांश सहस्रांश स्थानिक किंमत काढण्यासाठी दशांश चिन्हाची उजवीकडे तो अंक किती असणार? समजा 8 च्या गेली तर 8 अंश 10 9 चे 8 4 3 च्या गेली तर 4 अंश 1. त्याच्यावरून आपण 8 ची स्थानिक किंमत 8 दशांश स्थानिक किंमत 0.8. 1 शून्य 1 घडे याची आपण काढली. याची स्थानिक किंमत 3 घडक 1 2 3 1 2 3 म्हणजे 4 1 2 3 असं हे स्थानिक किंमत आहे. याची सर्वात मोठी संख्या या प्रश्नामध्ये प्रश्न 1 0.9. आता आपण पुढला प्रश्न 67 वा. आदर्श विद्यालयाने रुपये 47,989 व सरस्वती विद्यालयाने रुपये 8,493 पूरग्रस्तांसाठी मदतीची गोळा केला. यातील रुपये 50,042 घरगुती वस्तूंसाठी व दिलेली रक्कम खाऊच्या पाठकांसाठी वापरली. तर खाऊच्या पाठकांसाठी किती वापरली? आता यामध्ये असं जसं आपलं उदाहरण आलं आता हे दुसरं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया आहेत. तर आपण काय काय केलंय ते पाहायचं आणि काय विचारलंय ते पाहायचं. आता या ठिकाणी आदर्श विद्यालयाने किती रक्कम दिली? 47,991. आणि सरस्वती विद्यालयाने किती रक्कम दिली? मदतीची गोळा केला 8,493. आता हे या दोन्ही विद्यालयांनी तुम्ही मदत किती दिला?
याची बेरीज करायची. आपण बेरीज करू. 9 3 12 पंचाला 1 1 आणि 8 9 9 9 18 पंचाला 1 1 9 10 10 आणि 4 14 पंचाला 1 8 1 7 8 8 9 16 म्हणजे एकूण 56,482 रुपये दोन्ही कार्यालयाने मदतीने गोळा केला. आता हा जो मदतीने गोळा केला 56,482 त्याच्यातून घरगुती वस्तूंसाठी 50,042 रुपये निधी वापरला आणि उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली. आता मला सांगा कोणती क्रय करावं लागेल. तर या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल. हा जो एकूण मदत आहे 56,482 त्यामधून घरगुती वस्तूंसाठी 50,042 रुपये 50,042 रुपये त्यातून वजा करायचे 50,000. आपण अशी वजाबाकी केली. वजाबाकी करून आपल्याला काय मिळेल कोणतं तरी तो काही जे काही उत्तर मी खाऊच्या पाकिटासाठी तुम्ही त्याचं उत्तर आता आपण वजाबाकी करू. 2 + 2 0 8 + 4 4 4 + 0 4 6 + 0 6 आणि 5 + 5 0. मग खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरणार तर 6,440 पर्याय क्रमांक 2. असे जे उदाहरण असेल त्या ठिकाणी उदाहरणामध्ये व्यवस्थित उदाहरण वाचायचं, समजून घ्यायचं काय दिलंय आणि काय काढायचं त्यामध्ये त्यानुसार क्रिया करायची. यामध्ये उत्तर आलं 6,440 पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 68 पहा. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिल्यावर प्रश्नाचा अर्थ काय होतो कोणते विधान अचूक आहे. 4 पैकी एक जे विधान आहे ते बरोबर 3 आहे ते चुकीचे. आता आपल्याला यामध्ये काय करावं प्रत्येक विधानाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल ते सोडून पाहावं लागेल. जे बरोबर आहे ते मी पहिलं काय आहे 25% 25% बरोबर 25 या ठिकाणी 1 घालवलं तो आपण आता विधान बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे हे जे टक्के आहे त्याला काय म्हणायचं सेकडेवाले. त्याला काय म्हणायचं सेकडेवाले म्हणजे शतमान. त्याला दुसरं नाव काय आहे शतमान. आता मला एक सांगा शतमान म्हणजे कोण सांगायचं शतमान म्हणजे काय. शतमान म्हणजे असा अपूर्णांक ज्याचा छेद नेहमी 100 असतो. ज्याचा छेद नेहमी 100 असतो. 100 छेद आणि नेहमी 100 असतो. आता या ठिकाणी 25%. मग 25% हा हे कसं यायचं 25/100 कारण तो शतमान आहे सेकडेवारी आहे. 25/100 आपल्याला काय दिलं 25/1000. आपलं पहिलं विधान चुकलेलं आहे. आता आपण दुसरं विधान चालू. दुसरं विधान 20/5 बरोबर 4. 20/4 बरोबर दुसरं विधान 20/4. आता 20/5 तर हे कसं सोडवायचं 20/5 म्हणजे 5%.
शेकडा 5 म्हणजे 5%. आणि हे टक्के कसे द्यायचे? 20 गुणिले टक्केवारी म्हणजे तो शतमान आपण 5/100 असं घ्यायचं. आणि याचा संक्षिप्त रूप द्यायचं. आता कोणतीही संख्या असतात त्याचा छेद नेहमी 1 असतो. या ठिकाणी किरकस गुणाकार करायचा किंवा संक्षिप्त रूप द्या. म्हणजे अशी संख्या पाहिजे ज्या संख्येने छेदाला अंशाला किंवा ज्या दोन छेदाला अंशाला भाग जाईल असं. आता 20 × 20 आणि 20 × 100. 20 × 5 = 100 आणि 5 × 5 या ठिकाणी उत्तर आलं 1. तर याचं उत्तर 1 आलं. या ठिकाणी 4 दिलाय त्याचा हा पर्याय चूक आहे. पहिला दुसरा. आता तिसरा पाहू. तिसरा काय दिला? 50चा शेकडा 50 बरोबर 2.05. हे पण 50चा शेकडा 50 म्हणजे 50%. शेकडा 50 म्हणजे 50%. आता आपल्याला माहिती आहे शेकडेवारी टक्के म्हणजे त्याचा छेद नेहमी 100 असतो. 50 अंशी 100. याला आपण संक्षिप्त रूप दिलं 50 × 50 50 गुणे 100. 2 गुणे 4 या ठिकाणी 1 उरला 2 पंचे 100. याचं 50चा शेकडा 50 किती आलं? 25. परंतु या ठिकाणी काय झाले? 2.05. हा पर्याय सुद्धा चुकलेला आहे. दुसरा पर्याय. आता आपण चौथा पर्याय करतो. 0.68 बरोबर 68%. 68%. आता यामध्ये आपल्या माहिती टक्के म्हणजे त्याचा छेद 100 असतो. याचा छेद 100. आता हा जो भाग 68 अंश 100 100 ने 68 भागलं तर कसं भागायचं? प्रत्यक्ष असा भाग देत बसायचा नाही. एकदम सोपी त्याला आहे की 2 शून्य आहे म्हणजे 2 घरं तिकडे 100 मध्ये 2 शून्य 2 घरं इकडं डावीकडे सरकायचं. 1 2 दशांश चिन्ह आणि 0 म्हणजे हे जे 0.6 उत्तर आलं 0.6 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 0.6 बरोबर 62%. हे जरा बरोबर आहे. तुम्ही बरोबर पर्याय क्रमांक 4 हा मिळवायचा. एकूण सूत्र प्रश्न आहे 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण काय करायचं? असा आपण वर्तुळ काढू. त्याचा वर्तुळ केंद्र O. असं वर्तुळ केंद्र O. आता आपल्याला व्यास माहिती. व्यास कशाला म्हणतात? कोण सांगत? व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? व्यास आहे. या वर्तुळावर इथे A बिंदू आहे, इथं B बिंदू आहे आणि हा वर्तुळ केंद्र O. तर या वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? व्यास. आणि या ठिकाणी आपल्याला व्यास लिहायचा आहे. तो व्यास हा व्यास त्रिज्येचा कसा असतो? त्रिज्येच्या
दुप्पट असतो. त्रिज्या गुणिले 2 त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. आता या ठिकाणी आपल्याला या उदाहरणात त्रिज्या किती दिली त्या वर्तुळाची त्रिज्या दिली 7.6 मीटर. त्याचं एकक पण पाहिजे. त्रिज्या दिली 7.6 मीटर. याची दुप्पट करायची. दुप्पट कशी करायची कोण सांगतं गुणिले 2 हा गुणाकार करायचा. आता ही आधी मांडणी आहे तर तुम्ही उभी मांडणी करू शकता. 7.6 गुणिले 2 तर ते सगळी या ठिकाणी 7.6 गुणिले 2 गुणाकार करू आपण. दशांश चिन्ह असं गुणाकार करताना दशांश चिन्ह थोडा वेळ बाजूला ठेवायचं म्हणजे ते विचारात घ्यायचं नाही. समजा 76 गुणिले 2 साठी 12 असा 1 ते साठी 14 15 उत्तर आलं 152. आणि मग दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक 1 अंक आहे. इथं बरोबर डावीकडं 1 घन सरकायचं आणि एका घरानंतर दशांश चिन्ह. उत्तर आलं बरोबर. कोण सांगतं 15.2. आता या ठिकाणी त्याचं एकक पाहिजे त्रिज्या कशामध्ये गेली मीटर मध्ये. मग त्याचं उत्तर आलं 15.2 मीटर. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता प्रश्न 70 बघा. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागते. आता मला सांगा एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर. कोण सांगायचं 2.25 मीटर आणखी कसं लिहायचं. 2.25 मीटर आणखी 2.25 मीटर. 2.25 याचा अर्थ काय होतो 2 आणि पाव. 2 आणि पाव 2.25 म्हणजे 2 आणि पाव. आता आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर 100 आणि हे 100चे 4 भाग असे. एक भाग तो 25 म्हणजे एक भाग हा पाव भाग 25 म्हणजे किती आले 225 सेंटीमीटर. आणि त्याचं मीटर मध्ये 2.25 मीटर. आता हे झाले एक शर्टासाठी कापड. आता मला सांगा 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल. कापण्यासाठी काय करावं लागेल कोणती क्रिया कोण सांगतं. येस बरोबर म्हणजे गुणाकार करावा लागेल. या ठिकाणी एका शर्टाला जेवढं कापड लागेल त्याला 5 ने गुणावं लागेल. आता या ठिकाणी 2.25 गुणिले 5 आता गुणाकार केला. इथं कसं जर गुणाकार करताना दशांश चिन्ह थोडा वेळ बाजूला ठेवायचं त्याचा विचार करायचा आहे. असा नेहमीचा गुणाकार करायचा 5 5 25 5 गुणिले 10 10 2 12 12 1 5 गुणिले 10 10 आणि 1 आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती घन आहे 1 2. मग उत्तरावर काय करायचं डावीकडे तो घन सरकायचं
1 2 नसलं 3 म्हणजे 5 शेवटे शोधण्यासाठी 11.25 मीटर. परंतु आता हे उत्तर पर्याय काय आहे का नाही. मग आपल्याला हे 11.25 म्हणजे काय सव्वा 11 हे 11 पूर्ण आणि पाव 11 पूर्ण आणि पाव म्हणजे आपल्याला काय याला काय म्हणतात सव्वा 11. बऱ्याच वेळा काय होतं हे उत्तर तुम्ही बरोबर काढता परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये काही मुलं चुका करतात. 11.25 म्हणजे सव्वा 11 पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर बरोबर आहे. समजलं सगळ्यांना बरोबर आहे. पुढला प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 71. 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. कितीने जास्त आहे. तर 36 एकूण विभाजन करायचे. विभाजक म्हणजे काय त्याचा काय अर्थ होतो म्हणजे विभाजक म्हणजे त्या ठिकाणी बाकी शून्य येते भाग पूर्णपणे जातो विभाजक. आता याची जोड काय करायचं 36 ला कोणत्याही संख्येला 1 ने भाग जातो आपल्याला सर्व माहिती. 1 ने याला भागलं 36 ला तर 36 म्हणजे ही जोडी 1 आणि 36 चा गुणाकार 36 येते. आता या ठिकाणी कसोट्या वापरायच्या 2 ने 36 ला भाग 2 ने 36 ला भाग दिला किती 2 36 8 म्हणजे हे 2 आणि 8 चा गुणाकार 36. आता 3 ची कसोटी 3 ने भाग जातो किती 36 आपले पाढेपाठ आहे 12 म्हणजे 12 आणि 3 चा गुणाकार 36. 36 ला 4 ने भाग जातो 4 किती 36 4 नव्हे 4 च्या पुढे 5 ने भाग जात नाही 6 ने भाग जातो 6 6 36 ही तर जोडी द्यायची एकच आहे हे झाले 36 चे विभाजन. आता आपण 24 विभाजन करू. 24 ला 1 ने भाग जातो 1 24 म्हणजे 24 पण विभाजन कोणत्या संख्येचं 1 आणि संख्या हे दोन विभाजन असतात. आता 2 ने भाग जातो 2 ने 24 ला भाग दिला 12 ने 24 3 ने भाग जातो 3 8 ही जी जोडी आहे ना त्याचा गुणाकार 24 आला पाहिजे. या ठिकाणी 24 ला 4 ने भाग जातो 4 24 ला काय 5 ने भाग जात नाही आणि 4 आणि 6 मध्ये 5 मग डायरेक्ट पुढे 6 आल्यावर मग पुढे भाग द्यायची गरज नाही किंवा कोणत्या आकडे भाग द्यायची गरज नाही. आता आपण 36 विभाजन मोजू 1 2 3 4 5 6 7 9 36 विभाजन ठरले 9. आता आपण 24 विभाजन मोजू 1 2 3 4 5 6 7 8 24. आता तुलना कशाची विचारले 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा किती जास्त. अगोदर तो ज्या विषय अगोदर जो घटक विचारला आहे त्याची तुलना दुसरे बरोबर करायची. मग 36 विभाजक 9 आणि 24 विभाजक 8 म्हणजे याची तुलना केली तर हे 36 विभाजक 1 जास्त 1 जास्त. आता बऱ्याच वेळा काय होतं उत्तरामध्ये आता या ठिकाणी काय दिलं या ठिकाणी डायरेक्ट विचारलं जास्त प्रश्नामध्ये काय विचारतात किती जास्त किंवा कमी आहे तर त्या पर्यायामध्ये काय देतात 1 ने जास्त पण देतात किंवा 1 ने कमी पण देतात. मग अशा ठिकाणी अशा वेळेस काय करायचं आता तुमचं उत्तर 1 आलेलं असलं अशा वेळेस काय करायचं अगोदर जो घटक दिला त्याची तुलना पुढल्या घटकाबरोबर करायची. तर त्याची तुलना 24 बरोबर 24ची तुलना 36 बरोबर करायची नाही आणि बरोबर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे 1 ते जास्त आहे.
आता आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 72,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? आता 75,09,535 ही संख्या आपल्याला अंकी लिहायची. एकदम सोपं आहे. आज अगोदर 9,535 संख्या लिहायची आहे. 9,535 आपल्याला 4 अंकी संख्या लिहायला प्रयत्न करायला अवघड नाही. आता याच्यामध्ये एक दशक शतक हजार इथपर्यंत आपल्याला संख्या आपण दिली. त्यानंतर 10,000 स्थानावर 0 घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी मग 10,000 नंतर लक्ष आणि दशलक्ष 75,00,000 हे संख्या 75,09,535. आपल्याला काय विचारलंय? या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या. क्रमिक म्हणजे काय? कोण सांगतं? बरोबर. क्रमिक म्हणजे त्याच्या पुढली लगतची. मग त्याच्या पुढली लगतची संख्या 75,09,536. क्रमिक संख्या पुढली नंतर येणारी संख्येनंतर येणारी पुढली संख्या 75,09,536. या ठिकाणी पर्याय बारकाईने पाहिजे. फसवे पर्याय पण आहे. व्यवस्थित एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष बरोबर एकक दशक करून संख्या बरोबर पाहिजे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. समजलं काय? आपण आता यानंतर पुढल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 73. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे? आता आपल्याला काय दिलंय ते पाहिजे. काय दिलंय? अमरावती आणि अमरावती अकोला या महामार्गावर किती 40% झाले? 40%. आणि अमरावती यवतमाळ या महामार्गाला किती झाडे लावली ते आपल्याला काढायचं. ते आपल्याला काढायचं. तर दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूनी किती झाडे लावली? एकूण झाडे लावली 8. आता हे उदाहरण 2 प्रकारे सोडवता येईल. अमरावती अकोला या महामार्गावर 40% लावली. अमरावती यवतमाळ मग 100% 40% आपण वजा केले 60%. अमरावती आणि यवतमाळ या महामार्गावर 60% झाडे लावली. आता एकूण किती झाडे लावली? 8,000. 8,000चे 60%. 60% काय होतं? आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू. 8,000चे 60%. तर आता हे त्यामध्ये संक्षिप्त रूपात 200 दिलेले घेतले आणि 80 गुणिले 7 8. आता याच्यामध्ये कोणाकडे कसं करायचं आहे? 2 0 1 2 2 0 8 7 आपलं उत्तर आलं. अमरावती यवतमाळ या महामार्गावर 4,800 घ्या. आता हे झालं. आपण काय केलं? या ठिकाणी 100% 40% 60%. एका प्रकारे आपण सोडवतो. दुसऱ्या प्रकारे कसं सोडवता येईल? आपण अमरावती अकोला या महामार्गावर 40% लावले. 8,000चे 40% आपण असं 8,000 मध्ये 40 25 100 गुणाकार करून किती आले? 832 3,200. आणि आपण 8,000 मधून 3,200 मध्ये केले 7. समजलं का? आता या ठिकाणी
प्रश्न क्रमांक 74 आणि 75 साठी आता खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगांची दिसून चालत नाही. आता या ठिकाणी रेशन कार्डचा रंग पांढरा, पिवळा, केशरी. घरांची संख्या, हे घरांचे चित्र दिलेले आहे. आणि असं जर चित्ररूप माहिती आली तर आधी क्रमांक पाहिजे. क्रमांक किती? एक चित्र बरोबर 100 घरे. तर आपल्याला प्रश्न 74 काय विचारला? केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? आता यामध्ये पाहिजे केसरीच्या पुढे किती चित्र आहे? 1, 2, 3 आणि 4. 4 चित्र आहे. एक चित्र बरोबर किती? 100 घरे. म्हणजे 4 गुणिले 100 किती? 400. म्हणजे प्रश्न क्रमांक 74 उत्तर काय आहे? 400 घरे. केसरी रेशन कार्ड घरासाठी एकूण 400. आता 74 प्रश्न एकदम सोपा होता. 4 चित्र गुणिले 100 400 घरे. आता आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. 75 प्रश्न. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती फरक आहे? पांढरे रेशन कार्ड 1 आणि 2. 2 चित्र आहे. मग ते घर झाले 200. 2 गुणिले 100 200. आता पिवळे व केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या आता तुम्ही बेरीज केली. पिवळ्याची आणि केसरी रेशन कार्ड वाल्या घरांची. पिवळे रेशन कार्ड 1 2, केसरी 1 2 3 4. 2 आणि 4 6. 6 गुणिले 100 किती होतात? 60. आता पहा याच्यामध्ये काय दिलंय? पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या याची तुलना ही पिवळे केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पटी? पण याची तुलना दुसऱ्या बरोबर. मग हे 600 गुणिले 1/3 केला. याचं उत्तर 200 आलं नाही आपल्याला. या ठिकाणी किती भागायचं? 3 एका 3 3 गुणिले 6 0 0 200. तर आपलं उत्तर आहे 1/3. बऱ्याच वेळा काय होतं? आता इथं फसवा पर्याय नाही 3 पट. काही उत्तर लागलं 200 च्या किती पट? 600. म्हणजे 200 गुणिले 3. परंतु विचारलं काय? पांढरे रेशन कार्ड म्हणजे पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या पिवळे व केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्येच्या किती पट? तर ते 1/3 पट आहे. उत्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2 तर 1/3 पट आहे. म्हणजे पहिल्याच्या तुलना दुसऱ्या बरोबर आहे. 1/3 पर्याय क्रमांक 2 आपलं